फक्त एक आमदार नाही तर महाराष्ट्रातले अनेक आमदार सत्ताधारी पक्षाचे नेते आणि मंत्री वारंवार हीच भाषा बोलतायत की 1500 रुपये तुम्हाला देतोय, मतं द्या, नाहीतर आम्ही 1500 रुपये परत घेऊ. त्यांच्या बापदाद्यांचे पैसे आहेत का? हा सरकारचा पैसा आहे, जनतेच्या करातला पैसा आहे. त्या पैशांवरती त्या बहिणींचा हक्क आहे. त्यांचाही कर सरकारमध्ये गेला, त्यातून त्यांना ते पैसे मिळतात. हे सगळे जे आहेत लोक, हे यांची मानसिकता भ्रष्ट आहे. मतं विकत घेण्याची आहे आणि ती सरकारी पैशातून मतं विकत घेण्याची आहे. माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी स्पष्ट सांगितलं, योजना सरकारी आहे, महिलांनी लाभ घ्यावा. पण जेव्हा आमचं सरकारी तेव्हा या 1500 रुपयामध्ये नक्की वाढ केली जाईल. 1500 रुपयात घर चालतं काय? आणि घर चालून दाखवावं. एकूण तुमचे राणा वगैरे आहेत त्यांनी किंवा त्यांच्या पत्नीनं आता घरीच असतील त्या चुलीवर पराभूत झाल्यामुळे. अजित पवार असं म्हणाले की आम्हाला पुन्हा निवडून द्या, लाडकी बहीण योजना पुढील 5 वर्ष चालू ठेवू. याचा अर्थ काय घ्यायचा? याचा अर्थ तोच आहे की लाडकी बहीण योजना ही चांगल्या हेतूनं आणली नसून फक्त मतं महिलांची मिळावीत, विकत घ्यावीत या हेतूनं आणलेली आहे. अजित पवार स्वतः बारामतीमध्ये पराभूत होता. बारामतीच्या सगळ्या लाडक्या बहिणी बरं का या त्यांना पराभूत करणार आहे. महाराष्ट्रामध्ये सगळे गद्दार आमदार गद्दारांविषयी म्हणतो, पुन्हा विधानसभा दिसणार नाहीत आणि लाडक्या बहिणीच त्यांचा पराभव करतो. या लाडक्या बहिणी एवढा लाचार नाही आहे. हे जे सगळे आहेत बोलणारे हे सरकारी लोचट मजनू आहेत बरं का. तर त्यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नका. सरकारी पैशाची उधळपट्टी, भ्रष्टाचार, आमदारांना 50-50 कोटी रुपये, खासदारांना विकत घ्यायला 100-100 कोटी रुपये, नगरसेवकाची किंमत 5-5 कोटी रुपये पक्षांतरासाठी, आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये. ते सुद्धा मत दिलं नाही तर काढून घेऊ या धमक्या. ही या महाराष्ट्राची अवस्था आहे.